हे परवाचं जे भाषण आहे हे हिंदूंना धमकी देणार है। अब हम मुंब्रा में हम चुनकर आए हैं, पूरा मुंब्रा हरा करेंगे, हिंदुओं भाग कट्टरपंथी मुस्लिम नेते फॉरेन फंड येते। एका बाजूला बांगलादेशींना खोटं जन्म प्रमाणपत्र द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला काय भाषण करतात, हमने मालेगांव हरा कर दिया, हमने मानकुंड हरा किया, अब हम मुंब्रा हरा करेंगे और उसके बाद मुंबई की बात है। तो हे मोठ्या प्रमाणात मुस्लिम कट्टरवाद आणि एक क्षेत्र महाराष्ट्रातलं त्याला इस्लामीकरण आणि त्याच्या संदर्भात हे परवाचं जे भाषण आहे हे हिंदूंना धमकी देणार आहे। अब हम मुंब्रा में हम चुनकर आए हैं, पूरा मुंब्रा हरा करेंगे, हिंदुओं भाग जाओ। त्यामुळे ह्याला कुठेतरी थांबवावं लागणार। त्यासाठी आज आम्ही मुंब्रा पोलीस स्टेशनला जाऊन त्या आता पोलीस बघायची भूमिका घेऊच शकत नाही। आता बस झालं, मी गेल्या वर्षभर फिरलो सिल्लोडची ही जवळता, अकोला बॉर्डर मध्ये अर्धा अकोला कब्जा केला, अमरावतीमध्ये ही जवळता, दक्षिण मुंबई ही जवळता करणार नाही। ज्यांनी धमकी दिली आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी। हे एक एक क्षेत्र त्या प्रमाणात बांगलादेशी आणि प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रात पहिल्या राऊंड मध्ये 1 डझन असे क्षेत्र आहे, मुंबईत असे 7 क्षेत्र आहेत की जिथे नंतर हळूहळू हात मानपूर जातो, मालवणी येतो, की भेंडी बिहारचो प्रधानमंत्री राहतो, हिंदूंना जबरदस्ती खाली करायला सरळ आहे। ज्यांनी इस्लामीकरण की बात केली आहे त्यांना दाब द्यावाच लागणार। आणि हे फक्त इथेच नाही, MIMचा मुंबईचा उपाध्यक्ष त्यांनी तर मला उत्तर दिलं होतं की हम मुस्लिम महिला 36 बच्चे पैदा करें, 36 पैदा करें, सिर्फ तुम्हाला के पेट में क्यों। त्यांचे अध्यक्ष ओवेसींनी सांगितलं होतं मुंबई की महापौर बुरखेवाली होती, म्हणून मुस्लिम मुंबई बनवण्याचं ये बहुत सोची समझी साजिश है। जिस प्रकार से विजयोत्सव में हिंदुओं को धमकियां दी जा रही है कि भैया आने वाले 5 साल में हम पूरा मुंब्रा हरा कर देंगे, इस्लामीकरण करेंगे, म्हणजे इसका अर्थ ये कि यहाँ पर अब हिंदू रह नहीं सकते। मानखुर्द में यही हुआ, मालेगांव में भी वही हुआ, वह मुंब्रा में और कल जाके मुंबई में करेंगे। और इसीलिए आज हम वहां जाकर इस संबंध में पुलिस स्टेशन में जवाब पूछने वाले हैं कि भैया आपने क्या कार्रवाई की। मुंबई में लगभग 8 MIM के अभी कॉर्पोरेटर बने हैं, क्या कहेंगे बदलती टोपोग्राफी? मैं देख रहा हूं मुंबई में ऐसी 7 जगह है जिसमें इस प्रकार के फैनेटिक इस्लामीकरण बढ़ रहा है। नागपाड़ा, अग्रीपाड़ा, नौपाड़ा, बहरामपाड़ा, चोर बाजार, नल बाजार, भेंडी बाजार, मोहम्मद अली रोड, उमरखाड़ी, उसी प्रकार से मालवनी, भारत नगर, कुर्ला, मानखुर्द, अणुशक्ति नगर, देवनार, गोवंडी, मालेगांव पूरा इस्लामीकरण हो गया, मानखुर्द हो गया, अब मुंब्रा 5 साल में करेंगे और फिर मुंबई। आज जाकर क्या करोगे आप? आज पुलिस स्टेशन में जाकर हम शिकायत देने वाले हैं कि अभी तक पुलिस ने कार्रवाई क्यों नहीं की। क्योंकि वो भाषण मैंने 10 बार वीडियो देखा, धमकी हिंदुओं को दी जा रही है कि यहां से निकल जाओ,
अब मुमरा में 80% मुस्लिम है, 20% ही बचे हैं, हम हरा कर देंगे। यानी या तो हिंदू के ऊपर जोर जबरदस्ती करके कन्वर्ट करना, या वहां तो चल रहा है उन सबके खिलाफ कार्रवाई। मराठीमध्ये एक प्रश्न घेतो. रईसा शेख जे आहेत त्यांनी थेट जितेंद्र आव्हाडांना चॅलेंज केलं होतं. जितेंद्र आव्हाडांचा गड मानला जातो मुंब्रा, आणि त्याच मतांवर जितेंद्र आव्हाड जे आहेत ते निवडून येत होते. त्यांनी थेट जितेंद्र आव्हाडांनाच हे आव्हान केलं असं नाहीये. त्यांनी जितेंद्र आव्हाडाशी जे बोलायचं ते बोला ना, राजकारणात हे होत असते, परंतु त्यांनी हम मुंब्रा हरा कर देंगे, 5 साल में हरा कर देंगे, आणि हरामध्ये इस्लामीकरण हे आम्ही आता धमक्यात चालू देणार नाही. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.